तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कावेरी सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करते की यश गेलाय. यशबद्दल कोणाला काही कळू द्यायचं नाही, माझ्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही असं ती ठरवते. तर यशचा ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता, मोहित त्या ठिकाणी जाऊन येतो. सगळे पुरावे वगैरे शोधतो आणि त्याला एक गोष्ट कळते की यशचा ॲक्सिडेंट नव्हता, त्याच्यासोबत अजून दुसरं कोणीतरी होतं. दोघांमध्ये झटापट झाली आणि त्यामुळे यश गेला. मोहितला जी माहिती मिळाली ती कावेरीला सांगायला येतो. तर इकडे सुलक्षणा कावेरीला म्हणते, कावेरी, यश त्याचं काम संपून येईल ना, त्यावेळेस आपण दोघी एअरपोर्टवरती जाऊ त्याला आणायला. यशला मस्तपैकी आपण सरप्राईज देऊ. यश माझा घरी आला ना की घराला घर पण येईल. बघ ना, यश घरी नाही आहे तर घर कसं सुनं सुनं झाले. कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि कावेरीला वाटतं की पटकन सांगून टाकावं, पण कावेरी काही सांगत नाही. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की कावेरी यशला बघून त्याचे सगळे अंत्यसंस्कार करून घरी येते. घरी येऊन ती रूममध्ये जाते. तिला जिकडे तिकडे यशचा भास होत असतो. अगदी थोड्या वेळापर्यंत यश बॅग भरत होता, आपल्याशी बोलत होता, हे तिला आठवतं आणि ती खूप रडत असते. घरच्यांना वाटत असतं की कावेरीला यशची आठवण येते, त्यामुळे ती रडते. कावेरी आत जाते. जिथे तिथे यशला बघत असते. ती यशचं शर्ट हातामध्ये घेऊन रडत बसते. कावेरीला आठवतं की यशने आपल्याला वचन दिलं होतं, लंडनवरून एकदा परत आलो की मला सगळं खरं सांगून टाकायचं आणि लगेच लग्न करायचं. कावेरी रडत यशचं शर्ट घेऊन बसलेली असते. तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही. तर दुसऱ्या दिवशी कावेरीला जाग येते. कावेरी मनात विचार करते की एका रात्रीत सगळं जग बदलून गेलं, मला हे सगळं नकोय. कावेरी खूप रडत असते. तिला वाटतं की आत्ता जावं आणि मला सगळं सांगून टाकावं. कावेरी उठून जाणार सुद्धा असते. ती थोडा विचार करते आणि म्हणते, नको, आपण मला सांगितलं तर त्या खचतील आणि यशला ते अजिबात आवडणार नाही, मला कळू द्यायचं नाही. कावेरी उठते आणि आवरायला जात असते. तिची आरशावर नजर पडते. गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, टिकली, सौभाग्याच्या सगळ्या खुणा जशाच्या तशा. कावेरी त्या सौभाग्याच्या खुणा सगळ्या पुसून टाकणार असते आणि तेवढ्यात तिथे सुलक्षणा येते. सुलक्षणा कावेरीच्या हातातलं शर्ट बघते, खाली पडलेली बॅग, कावेरीचा अवतार. सुलक्षणा विचारते, कावेरी, काही झालं काय तुला? अगं, या वेळेपर्यंत तू छान आवरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवते आणि आता अगं कालचीच साडी नेसली तू अजून, आणि हे काय, हे असं सगळं काय? कावेरी म्हणते, मला जरा बरं वाटत नव्हतं. सुलक्षणा म्हणते, कावेरी, मला कळलंय ना, काल तू खोटं बोलली आहेस. कावेरीला भीती वाटते. तिला वाटतं की मला सगळं कळलं का काय. कावेरी सुलक्षणाकडे बघत राहते. सुलक्षणा म्हणते, कावेरी, 2 तास झालेत. हे बघ, यश तिथे पोहोचला सुद्धा असेल, त्याचं फ्लाईट लँड झाले आणि अजून त्याने फोन केला नाही आहे. मी फोन लावते तर फोन लागत सुद्धा नाही आहे. मला तर वाटतंय ना, काहीतरी गडबड आहे. माझा असा यश बेजबाबदारपणे कधीच वागणार नाही. त्याचा फोन का लागत नाही आहे? कावेरी, सांग ना, तुझं तरी बोलणं झालं आहे का? कावेरी काहीच बोलत नाही. ती फक्त रडत सुलक्षणाकडे बघत असते. तेवढ्यात तिथे उदय येतो. उदय कावेरीला म्हणतो, कावेरी, हे बघ, 2 तास झाले फ्लाईट लँड होऊन, अजून फोन लागत नाही त्याचा का? कावेरी डोळे पुसते आणि कावेरीला कळलेलं असते की या दोघांना काही माहिती नाही आहे. कावेरी म्हणते, काही नाही मा, अहो यश तिथे गेला आहे ना, इकडचा नंबर कसा काय लागेल? त्याचा नंबर चेंज झाला असेल. मी बघते, करते त्यांना फोन. सुलक्षणा उदयला सांगते की जा ऑफिसमधून नंबर घे आणि ज्या क्लायंटकडे गेलाय यश त्या क्लायंटकडला फोन लाव, म्हणजे मला बोलणं करून दे. कावेरी म्हणते, नको नको, मी आहे ना, मी फोन लावते. त्या दोघांना वाटतं की हो, कावेरी आहे, कावेरी फोन लावून देईल. उदय, सुलक्षणा तिथून निघून जातात. कावेरी विचार करते की तर काय करू, मा आणि यशचं बोलणं कसं करून द्यायचं. तर थोड्या वेळाने सुलक्षणा देवाकडे प्रार्थना करत असते. यशची तिला काळजी वाटत असते, जीवाला घोर लागलेला असतो. कावेरी मोहितला बोलवून घेते आणि त्याच्याकडून यशचा फोन घेते. ती यशच्या मोबाईलवरून सुलक्षणाला मेसेज करते. सुलक्षणा यशचा मेसेज बघते आणि खूप खुश होते. मी आत्ताच लँड झालोय, कामावरती लागलोय, त्याच्यामुळे फोन करू शकत नाही, दमलोय, झोपलोय, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. सुलक्षणाचा जीव भांड्यात पडतो. मोहित कावेरीला विचारतो, कावेरी, आता तू मेसेज केलायस, पण हे कटू सत्य किती दिवस लपवून ठेवणार आहेस तू? कावेरी म्हणते, नाही माहिती. सुलक्षणा इथे यशच्या नंबरवरती फोन लावते. कावेरीच्या हातातला मोबाईल सायलेंटवरती असतो, तो व्हायब्रेट व्हायला लागतो. कावेरी तो फोन कट करते आणि सुलक्षणाला दुसरा मेसेज पाठवते. मा, मला फोन करू नकोस, फोन बिघडलाय, फोनचा स्पीकर बिघडलाय, रिपेअर होईपर्यंत फोन करू शकत नाही. सुलक्षणा हा मेसेज वाचते. तिला वाटतं की हो, आपल्या यशनेच पाठवले. ती निश्चिंत होते आणि देवाचे आभार मानते. कावेरीला वाटतं की आत्ता जावं आणि सुलक्षणाला सगळं सांगावं.
ती मनात म्हणते नाही, यशला हे अजिबात आवडणार नाही. माच्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला नाही आवडणार. माच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद दिसू द्यायचा, डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. त्यामुळे आता मला सगळं लपवून ठेवावंच लागेल. कावेरी सुलक्षणाला काही सांगायचं नाही म्हणून ठरवते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये सुलक्षणा, पौर्णिमा कावेरीला बोलवून घेतात आणि कावेरीला म्हणतात, कावेरी, ही निशा काही लग्नाला तयारच होत नाहीये. तू तिला सांग ना. नाहीतर एक काम कर, यशला फोन लावून दे. यश आणि तिचं बोलणं झालं ना की निशा बरोबर लग्नाला तयार होईल. कावेरी काहीच बोलत नाही आणि आतमध्ये निघून जाते. तर थोड्या वेळाने मोहित येतो. तो कावेरीला म्हणतो, कावेरी, ॲक्सिडेंटच्या स्पॉटवरती मी जाऊन आलोय. तिकडे सगळं तपासलं आणि एक गोष्ट क्लिअर झाली आहे. कावेरीला एकदम शॉक बसतो. थोड्या वेळाने कावेरी बाजूला येते आणि सुलक्षणा तिच्याकडे येते. सुलक्षणा म्हणते, कावेरी, आपण एक काम करू. यश येणार असेल ना तेव्हा आपण एअरपोर्टवरती जाऊ आणि यशला मस्त सरप्राईज देऊ. यश आला ना की घराला घरपण येईल. कावेरीला सारखं सांगावं असं वाटतं की मा, यश नाही आहे, पण ती कुठल्या तोंडाने सांगणार म्हणून गप्प असते.